नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मेटल्स म्हणजे काय, मेटल्सचं ऑकरन्स कुठे होतं, त्याच्यानंतर मिनरल्स म्हणजे काय, ओर्स म्हणजे काय आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या ओर्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, मेटलर्जी म्हणजे काय, म्हणजे खाणीतून तो मेटल व्यवस्थित पद्धतीने प्रॉफिटेबली आणि इकॉनॉमिकली एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी मेथड आहे त्या मेथडला आपण काय म्हणणार आहोत, मेटलर्जी. मग काय डेफिनेशन दिली आहे मेटलर्जीची? इट इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे एक विज्ञान आहे आणि तंत्रज्ञान आहे. कशाचं? ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम देअर ओर अँड अलॉयज. त्यांच्या खाणीतून शास्त्रशुद्ध पद्धतीने मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी मेथड आहे, एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी पद्धत आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, मेटलर्जी. मग हे जे मेटलर्जी आहे, या मेटलर्जीमध्ये आपण मेटल्स खाणीतून एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ते ह्याचे एक्स्ट्रॅक्शन आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कोणकोणत्या स्टेप्स आहेत? पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तर जी आपला जो मेटल आहे मित्रांनो, तो मेटल शुद्ध स्वरूपात असतो का? तर नसतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा काय असतात, इम्प्युरिटी असतात. त्या इम्प्युरिटी बाजूला सारण्याची जी प्रोसेस आहे, बाजूला इम्प्युरिटी कमी करण्याची जी स्टेप आहे, त्या स्टेपला आपण काय म्हणत असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॅल्सिनेशन, त्याच्यानंतर पुढे काय करत जातं, कॅल्सिनेशन. नेक्स्ट स्टेप आहे रोस्टिंग आणि शेवटचे आहे रिडक्शन अँड रिफायनिंग. या सगळ्या स्टेप्स फॉलो करून आपण खाणीतून मेटल काय करत असतो, एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे. सो आपण ह्या स्टेप्सचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण आता काय सांगितलं की क्लिनिंग ऑफ ओर. त्या ओरमध्ये ज्या इम्प्युरिटी, त्या इम्प्युरिटी कमी करण्याचं, इम्प्युरिटी बाहेर काढण्याचं जी प्रोसेस आहे, जी स्टेप आहे, त्या स्टेपला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन. मग आता हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर आहे ते वेगवेगळ्या मेथड्सने केलं जातं. आता कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण आता बघणार आहोत. तर आपण बघतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आपण आता जसं म्हटलं की जी ओर आहे, ओर कंटेन्स मेटल्स अँड इम्प्युरिटीज. त्या इम्प्युरिटीज आपण काय म्हणत असतो मित्रांनो, गँगियम. ओके. मग कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण काय करत असतो, इम्प्युरिटीज काढून टाकण्याचं काम करत असतो. बरोबर. मग आता हे कोणकोणत्या पद्धतीने होतं? तर सगळ्यात बेसिक मेथड आहे, पहिली मेथड आहे मित्रांनो, हँड पिकिंग. मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये आपली आई असेल, आपली बहीण असेल किंवा आजी असेल किंवा आपण स्वतः असू, ज्यावेळेस आपल्याकडे गहू आणला जातो, तो गहू निवडत असतो. आपण गहू निवडतो म्हणजे काय करतो, गव्हामधून दाणे आपण बाजूला करतो, गव्हामधून खडे आपण बाजूला करत असतो. खडे बाजूला केल्यामुळे त्याच्यात ती जी घाण आहे ती घाण आपण कमी करत असतो. ते आपण खडे कशाने, आपल्या हाताने बाजूला करतो की नाही. मग ही जी मेथड आहे त्याला आपण काय म्हणणार, हँड पिकिंग. मग ह्या हँड पिकिंगमध्ये काय होत असतं, जी ओर असते ती ओर कोणत्या स्वरूपात आहे, सॉलिड स्वरूपात आहे. या सॉलिड ओरमध्ये आपल्याला मेटल्स पण आहे आणि इम्प्युरिटी पण आहे. मग आपण काय करणार, आणि मेटल्स, जो मेटल आहे त्याची पार्टिकल साईज पण वेगळी असते, त्याचा कलर पण वेगळा असतो, आणि ज्या इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीची पार्टिकल साईज वेगळी असतं, त्याचा ॲपिअरन्स पण वेगळा असतो. मग आपण त्या खाणीमधून काय करू शकतो, ती इम्प्युरिटी आपण बाजूला करू शकतो हाताच्या मदतीने, हँड पिकिंग. मग ही जी प्रोसेस आहे, कुठली प्रोसेस? प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग इम्प्युरिटी बाय युझिंग हँड पिकिंग मेथड. इट इज कॉल्ड ॲज हँड पिकिंग. ओके. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड आहे मित्रांनो, मॅग्नेटिक सेपरेशन. मित्रांनो, सेकंड कॉन्सन्ट्रेशनची मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. याच्या नावामध्येच आपल्याला समजतं की जे ओरमध्ये जे मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत, ते मॅग्नेटिक पार्टिकल्स आपण नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्सपासून वेगळे करतो. मग हे मॅग्नेटिक पार्टिकल वेगळे करण्याची जी मेथड आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार मित्रांनो, मॅग्नेटिक सेपरेशन. काय होतं याच्यामध्ये, सेपरेशन ऑफ मॅग्नेटिक ओर पार्टिकल्स फ्रॉम नॉन मॅग्नेटिक ओर पार्टिकल्स टेक्स प्लेस. ओके. आता याचं ॲपरेटस कसं बघूया. हे एक आपण रिझर्वायर म्हणूया. या रिझर्वायरमध्ये आपण जी ओर आहे त्या ओरला आपण व्यवस्थित बारीक क्रश केलेलं आहे आणि ही क्रश केलेली ओर या रिझर्वायरमध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे. आता हे जे दोन रोलर दिसत आहेत, या रोलरला आपण काय म्हणत असतो, मॅग्नेटिक रोलर. हे काय आहे, मॅग्नेटिक रोलर. आणि ह्या मॅग्नेटिक रोलरला
हा एक आणि हा दुसरा, असे रबर किंवा लेदरचे बेल्ट आपण बरोबर. आता मित्रांनो काय होतं मित्रांनो, इथून आपण ओर या मॅग्नेटिक रोलरवर सस्पेंड करतो. मग ह्या रोलरवरून ती ओर पुढे सरकत जाते बरोबर. मित्रांनो दोन पैकी हा जो दोन रबर बेल्ट दिसत आहे त्याच्यापैकी वरचा जो रबर बेल्ट आहे तो मॅग्नेटिक आहे मित्रांनो. तो कसा आहे, मॅग्नेटिक आहे. मग ज्यावेळेस ओरचे पार्टिकल्स या रबर बेल्टवर येतात, जे मॅग्नेटिक पार्टिकल्स असतात ते मॅग्नेटिक पार्टिकल्स या वरच्या रबर बेल्टवर अफिक्स होऊन जातात आणि ते पुढे सरकत सरकत या हे जे वेसल आहे या वेसलमध्ये जमा होतात. ते कोणते जमा होतात, मॅग्नेटिक पार्टिकल्स. आणि जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते ह्या रबर बेल्टवर मॅग्नेटिक बेल्टवर ॲब्सॉर्ब होणार का, तर नाही, ते ॲब्सॉर्ब होत नाही आणि थोडंसं पुढे जाऊन दुसऱ्या एका वेसलमध्ये पडतात. त्या वेसलमध्ये काय कुठले पार्टिकल जमा होणार आहेत मित्रांनो, नॉन मॅग्नेटिक पार्टिकल. ठीक आहे, परत एकदा समजून घेऊया. रिझर्वायर आहे, या रिझर्वायरमध्ये आपली ओर आपण पावडर ओर ठेवलेली आहे आणि हे दोन मॅग्नेटिक रोलर आहे. मॅग्नेटिक रोलरला आपण रबर किंवा लेदर बेल्ट लावला आहे. त्याच्यापैकी दोनपैकी एक जो बेल्ट आहे त्याच्या तो एक मॅग्नेटिक रोलर आहे. ज्यावेळेस ओरचे पार्टिकल्स या रोलरवर सस्पेंड होतात, ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ते पार्टिकल्स या मॅग्नेटिक बेल्टवर अटॅच होऊन या रोलरच्या जवळ ठेवलेल्या वेसलमध्ये जमा होतात. आणि जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत ते याच्यावर ते अफिक्स होत नाही, तर ते थोडेसे पुढे जाऊन दुसऱ्या कंटेनरमध्ये जमा होतात. अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक ओर पार्टिकल्स हे काय केले आहेत, आपण सेपरेट केले. या मेथडला आपण काय म्हणतात मित्रांनो, मॅग्नेटिक सेपरेशन. ठीक आहे, पुढची मेथड आहे मित्रांनो फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. मित्रांनो पुढची प्रोसेस आपण बघतोय फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. मित्रांनो याच्यामध्ये काय होत आहे, मोस्टली सल्फाईड ओरसाठी ही आपण प्रोसेस फॉलो करतो. सल्फाईड असेल किंवा कॉपर ओरसाठी ही प्रोसेस आपण फॉलो करत असतो. बघा काय होतं याच्यामध्ये, जस्ट सुरुवातीला सल्फाईड ओर घेतली जाते. सल्फाईड ओरला व्यवस्थित क्रश केलं जातं. क्रश केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1% पाईन ऑइल टाकतो, 1% पाईन ऑइल, आणि त्याच्यामध्ये सोडियम किंवा पोटॅशियम झॅन्थेट टाकत असतो. ठीक आहे, काय घेतलं, सल्फाईड ओर घेतली, त्याला क्रश केलं, त्याच्यामध्ये आपण 1% पाईन ऑइल टाकलं आहे आणि सोडियम आणि पोटॅशियम झॅन्थेट टाकलं आहे. मित्रांनो हे जे ऑइल आहे ना, हे ऑइल मोस्टली ओर पार्टिकल्सला वेट करतं आणि नॉन ओर पार्टिकल्स प्रेफरन्शियली वेट करत नाही. हा फ्रोथ फ्लोटेशन मधला बेसिक प्रिन्सिपल आहे. बघा आता काय केलं, आपण ओर घेतलं, त्यात ऑइल टाकलं, त्यात सोडियम किंवा पोटॅशियम झॅन्थेट टाकलं आणि हे सगळं मटेरियल आपण एका वॉटर टँकमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, ही संपूर्ण जी दिसते मित्रांनो ही काय आहे, वॉटर टँक आहे. ओके, आणि ह्या वॉटर टँकला आपण एक हे एअरचा पाईप जोडलेला आहे. या एअर पाईपच्या माध्यमातून आपण एअर त्या ठिकाणी इन्सर्ट करणार. जशी एअर या ठिकाणी इन्सर्ट होणार, आतमध्ये जे पाणी आहे ते पाणी काय होणार, एजिटेट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि एजिटेट व्हायला सुरुवात झाल्यामुळे बघा, समजा आपण एक बादली घेतली मित्रांनो. ठीक आहे, बादली घेतली, बादलीमध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यात सपोज आपण ज्यावेळेस कपडे धुतो त्यावेळेस आपण वॉशिंग पावडर टाकत असतो की नाही. वॉशिंग पावडर टाकल्यानंतर आपण काय करत असतो, त्याला आपण ढवळायला सुरुवात केली तर ढवळल्यामुळे पाणी मिक्स व्हायला सुरुवात होते आणि तिला काय जमा होतो, फेस जमा होतो. मग असंच आपण काय घेतलं होतं, ओर, त्याच्यामध्ये 1% पाईन ऑइल, सोडियम, पोटॅशियम झॅन्थेट हे सगळं मिश्रण कशामध्ये घेतलं, आपण या वॉटर टँकमध्ये घेतलं. आणि वॉटर टँकमध्ये आपण काय फ्लो केली एअर. या एअरमुळे वॉटर काय होणार, एजिटेट होणार. एजिटेट झाल्यामुळे वॉटरमध्ये काय त्या टँकमध्ये काय निर्माण होणार, प्रोसेस होणार आहे, फोम म्हणजे फेस निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. आणि तो जो फोम आहे, तो जो फेस आहे, तो फेस काय करत असतो, ओर पार्टिकलला स्वतःसोबत खेचून घेतो. ओर पार्टिकल स्वतःसोबत खेचतो आणि जे इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटी खाली बसले असते. मग आता हा जो फ्लोथ आहे मित्रांनो, हा जो फोम आहे, हा फोम वरती सरकत जातो आणि वरती सरकत तो इकडच्या कंपार्टमेंटमध्ये फ्लो ओव्हर होऊन जातो.
म्हणजे इकडच्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याला काय दिसतं, शुद्ध ओर मिळते आणि इकडच्या याच्यामध्ये गँग किंवा काय मिळत असते, इम्प्युरिटी मिळत असते. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फ्लोटेशन प्रोसेस. मित्रांनो पुढची प्रोसेस आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची, केमिकल सेपरेशन. या प्रोसेसलाच लीचिंग असं सुद्धा म्हणतात. काय होतं या प्रोसेसमध्ये बघूया. इन दिस मेथड पावडर्ड ओर इज ट्रीटेड विथ सुटेबल रिएजंट. सपोज हे एक वेसल घेतलं आहे आपण. या वेसलमध्ये आपली ही पावडर्ड ओर आहे. या पावडर्ड ओरमध्ये आपण सुटेबल रिएजंट म्हणजे आपण एक सॉल्व्हंट टाकणार आहोत. ठीक आहे. सॉल्व्हंट टाकलेला आहे. मित्रांनो हा जो सॉल्व्हंट आहे, हा सॉल्व्हंट फक्त काय करत असतो, ओरला, या सॉल्व्हंटमध्ये फक्त ओरचे पार्टिकल्स डिझॉल्व्ह होतात. जी ओर असते मित्रांनो, ती ओर प्युअर असते का, नाही, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असतात, गँगी असतात. अशी ही इम्प्युअर ओर आपण एका वेसलमध्ये घेतली. त्या वेसलमध्ये आपण एक सॉल्व्हंट ॲड केलेलं आहे. त्या सॉल्व्हंटमध्ये ॲड केल्यानंतर आपण त्याला स्टर करणार. स्टर केल्यानंतर काय होणार, ह्याच्यामध्ये जे ओर पार्टिकल्स आहे ते ओर पार्टिकल्स त्या सॉल्व्हंटमध्ये सुटेबल रिएजंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातील. पण जी इम्प्युरिटी आहे, जे गँग्यू आहे, ते गँग्यू या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. ते खालच्या बाजूला इम्प्युरिटीमधून जमा होतील. ठीक आहे. मग आपण काय करणार मित्रांनो, विच मे डिझॉल्व्ह द ओर बट नॉट द इम्प्युरिटीज. ज्यावेळेस आपण हा सुटेबल रिएजंट टाकतो, तो सुटेबल रिएजंट कोणाला डिझॉल्व्ह करतात, ओर पार्टिकल्स डिझॉल्व्ह करतात. इम्प्युरिटी त्या सुटेबल रिएजंटमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग अशा ज्या द इम्प्युरिटीज आर देन फिल्टर्ड. मग त्या सोल्युशनला आपण काय करणार, फिल्टर करणार. फिल्टर केल्यानंतर वरच्या भागामध्ये फिल्टर पेपरवर काय जमणार, इम्प्युरिटी, आणि खालचं जे फिल्ट्रेट आहे त्या फिल्ट्रेटमध्ये काय असणार, आपले ओर असणार आहे. मग ते फिल्ट्रेट सोल्युशनला आपण हीट करून त्याच्यातलं तो सॉल्व्हंट इव्हॅपोरेट करून आपण प्युअर ओर मिळवू शकतो. म्हणून सेकंड पॉईंट काय म्हणते, द इम्प्युरिटीज आर देन फिल्टर्ड ऑफ अँड ओर इज रिमूव्ड फ्रॉम द सोल्युशन बाय सुटेबल मेथड. त्याच्यातून ओर आपण काढू शकतो. याचं एक्झाम्पल घेताना आपण बॉक्साईट जो आहे, ॲल्युमिनियमची जी ओर आहे बॉक्साईट, त्याच्यामधून आपण ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करतो. तर कसा एक्स्ट्रॅक्ट करणार ते आपण बघत आहोत. मित्रांनो आपल्याला ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. ॲल्युमिनियमला वेगळं करायचं आहे बॉक्साईट ओरमधून. ठीक आहे. आता एक व्हेसल घेतलं आहे आपण. या व्हेसलमध्ये आपण एक व्हेसल घेतलं आहे मित्रांनो. त्या व्हेसलमध्ये आपण बॉक्साईट ओर घेतली. ओके. पावडर व्यवस्थित त्या बॉक्साईट ओरला आपण क्रश करून घेतलं आहे आणि त्या एका व्हेसलमध्ये घेतले. आता या व्हेसलमध्ये आपण टाकतो, आता काय टाकलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH टाकलं आहे. ठीक आहे. सपोज याला म्हणतो आपण आता स्टेप 1. ओके. काय घेतलं आपण, एक व्हेसल घेतलं. त्या व्हेसलमध्ये पावडर्ड बॉक्साईट ओर घेतली. त्याच्यामध्ये आपण काय टाकलं, आता सुटेबल रिजन काय टाकलं आहे, NaOH टाकला आहे. मग ज्यावेळेस NaOH आपण याच्यामध्ये ॲड करतो आणि या व्हेसलला आपण जेव्हा स्टर करतो, त्यावेळेस याच्यामध्ये असलेला जो ॲल्युमिनियम आहे, हा ॲल्युमिनियम कोणामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, NaOH मध्ये डिझॉल्व्ह होणार. आणि तो काय तयार करणार आहे, सोडियम मेटा ॲल्युमिनेट तयार करणार आहे. म्हणजे याच्यातली जी ॲल्युमिनियम आहे त्या सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो आणि सोडियम मेटा ॲल्युमिनेट तो तयार करतो. आणि खालच्या बाजूला काय राहतात मग मित्रांनो, इम्प्युरिटीज राहतात. ओके. बघा, ज्यावेळेस आपण NaOH ॲड केला आणि स्टर केला, याच्यामध्ये जो ॲल्युमिनियम आहे तो ॲल्युमिनियम सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व्ह होऊन गेला. आणि हे वरचे जे सुपरमॅट लिक्विड मिळतं आहे ते कशाचं आहे, सोडियम मेटा ॲल्युमिनेटचं आहे. ओके. आणि खाली काय सेटल झाली, इम्प्युरिटी. मग याला आपण पुढे काय करणार मित्रांनो, याला काय करणार आपण, फिल्टर करणार. फिल्टर केल्यानंतर ही इम्प्युरिटी त्याच्यातून पाजून जाणार आणि फक्त काय कशाचं सोल्युशन मिळणार आपल्याला, हे सोडियम मेटा ॲल्युमिनेटचं. मग ह्या सोडियम मेटा ॲल्युमिनेटला आपण कॅल्सिनेशन म्हणजे हीट केल्यानंतर त्याच्यातनं जे काय सुटेबल रिएजंट आहे तो रिएजंट इव्हॅपोरेट होतो आणि आपल्याला काय मिळतं मित्रांनो,
काय मिळत असतो, ॲल्युमिनियम हा ऑक्साईड फॉर्ममध्ये मिळत असतो. ठीक आहे. काय केलं आपण याच्यामध्ये, सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये आपण बॉक्साईट ओर डिझॉल्व केली. बॉक्साईटमधला जो ॲल्युमिनियम आहे तो सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व होऊन सोडियम मेटा ॲल्युमिनेट मिळाला. त्या सोडियम मेटा ॲल्युमिनेटला आणि खाली काय सेटल झालं, फिल्टर. त्याला आपण इम्प्युरिटी, त्याला आपण फिल्टर केल्यानंतर आपल्याला प्रॉपर ते मेटा ॲल्युमिनेट सोल्युशन मिळालं. त्याला आपण कॅल्सिनेट केलं आणि आपण त्या ठिकाणी काय केलं, ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट केलं. अशा पद्धतीने केमिकल वापरून जी मेथड केली जाते त्याला आपण काय म्हणणार, केमिकल सेपरेशन किंवा लीचिंग. शेवटची मेथड आहे मित्रांनो ग्रॅव्हिटी सेपरेशन. पुढची आणि शेवटची मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची, ती आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. काय होतं याच्यामध्ये बघा, इन दिस प्रोसेस पावडर्ड ओर इज ॲजिटेटेड विथ वॉटर और वॉश्ड विथ स्टीम ऑफ वॉटर. सपोज याच्यामध्ये आपण पावडर्ड ओर घेतलेली आहे आणि या बाजूने आपण स्टीम म्हणजे पाण्याची वाफ सोडतो. ती स्टीम या ओर पार्टिकल्सपर्यंत ज्यावेळेस पोचते, या ओर पार्टिकल्समध्ये जे लाईटर इम्प्युरिटीचे पार्टिकल्स असतात त्या वाफेसोबत निघून जातात आणि जे जड ओर पार्टिकल्स असतात ते त्याच ठिकाणी सेटल होतात. म्हणून आपण काय म्हटलं आहे, इन दिस प्रोसेस पावडर्ड ओर इज एजिटेटेड विथ वॉटर. त्याच्यात पाण्याने ढवळलं जातं. पाणी ढवळल्याने जे काय इम्प्युरिटी ती खाली सेटल होणार आणि ओर पार्टिकल्स वरती राहणार. किंवा ज्यावेळेस आपण स्टीम म्हणून लो करतो त्या स्टीम सोबत ते गॅंग्यू किंवा इम्प्युरिटी वॉश अवे होऊन जाते आणि जे हेवियर ओर पार्टिकल्स ते खाली सेटल डाऊन होतात. बघा, द लाईटर गॅंग्यू पार्टिकल्स आर वॉश अवे, म्हणजे त्या स्टीम सोबत ते वॉश अवे होतात अँड हेवियर ओर पार्टिकल्स आर लेफ्ट बिहाइंड. आणि जे जड ओर पार्टिकल्स आहेत ते खालच्या बाजूला सेटल डाऊन होतात. ही जी ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे ही एकतर विल्फ्रेड टेबल किंवा हायड्रॉलिक क्लासिफायर या दोन पद्धतीने करता येते. बघा, आता सुरुवातीला विल्फ्रेड टेबल कसं आहे ते बघूया आपण. मित्रांनो, आपण बघतोय विल्फ्रेड टेबल. हा विल्फ्रेड टेबलचा एक स्लँडिंग म्हणजे असा तिरकस एक असा तो प्लॅटफॉर्म आहे. या तिरकस प्लॅटफॉर्ममध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वुडन स्ट्रीप या फिक्स केलेल्या आहेत. बघा, हा तिरकस असा प्लॅटफॉर्म या काय आहे, वुडन स्ट्रिप्स आहे. ओके. आणि याच्या टॉपला आपण काय घेतलं आहे, पावडर्ड ओर घेतली. इथं पावडर्ड ओर ठेवलेली आणि इकडनं आपण काय ब्लो करतोय, वॉटर स्टीम ब्लो करतोय. या स्टीमच्या सोबतच ही पावडर्ड ओर पण या स्लॅटिंग फ्लोअरवर येणार. जे इम्प्युरिटी आहे मित्रांनो, ती इम्प्युरिटी कोणासोबत पुढे निघून जाईल, या स्टीम सोबत पुढे निघून जाईल. पण आपल्या जे हेवियर ओर पार्टिकल्स आहेत ते हेवियर ओर पार्टिकल्स या ज्या त्या वुडन स्ट्रिप्स आहेत या वुडन स्ट्रिप्सच्या त्या ठिकाणी पाठीमागे ते अडकून राहते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इम्प्युरिटी बाहेर टाकली आणि आपले जे ओर पार्टिकल्स आहेत या ओर पार्टिकल्स या वुडन स्ट्रिप्सच्या मागे आडोशाला लपून राहत आहेत. आपण साधं सूप असतं आपलं धान्य पाकडण्याचं सूप, आपल्या घरची माणसं काय करतात, त्यामध्ये धान्य घेत असतात आणि व्यवस्थित पाकडत असतात आणि पाकडल्यानंतर एअर ब्लो करतात. एअर ब्लो केल्यामुळे त्याच्या धान्यामध्ये जी काय इम्प्युरिटी आहे त्या एअरसोबत ती बाहेर पडून जाते आणि जे हेवियर आपलं जे शुद्ध धान्य आहे धान्य त्या सुपामध्येच राहतं, सुपाच्या ते त्या लेयर्समध्ये अडकून राहतं. सेम मेथड या ठिकाणी आहे. ही आपल्या ही स्लँडिंग फ्लोअरवर जे वुडन स्ट्रिप्स आहेत या वुडन स्ट्रिप काय करतात, त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतात. कोणाला अडथळा निर्माण करतात, आपल्या ओर पार्टिकल्सला. ज्यावेळेस स्टीम फ्लो होते त्या स्टीम सोबतच जे काही गॅंग्यू आहे ते फ्लो आउट होऊन जातात आणि ओर पार्टिकल्स या वुडन स्ट्रिपमध्ये अडकून पडतात. अशा पद्धतीने आपण ओर गॅंग्यूपासून सेपरेट करतो. याला आपण काय म्हणणार मित्रांनो, विल्फ्रेड टेबल. शेवटचा आहे हायड्रॉलिक क्लासिफायर. आता हायड्रॉलिक क्लासिफायरमध्ये काय होतं ते बघूया. बघा मित्रांनो, हायड्रॉलिक क्लासिफायरमध्ये काय होतं, या क्लासिफायरच्या वरच्या भागातून आपण पावडर ओर खालच्या बाजूला सस्पेंड करत असतो, खाली पावडर ओर टाकत असतो. त्या ओरमध्ये काय आहे, आपला मेटल पण आहे आणि इम्प्युरिटी पण आहे आणि खालून आपण काय पाठवतोय, काय निर्माण करतो, स्टीम निर्माण करतो. ही स्टीम वरच्या बाजूला जाणार आणि पावडर ओर खालच्या बाजूला येणार. बरोबर. जे इम्प्युरिटी आहे, जे गॅंग्यू आहे त्या स्टीम सोबत वरच्या बाजूला निघून जाणार आणि जे हेवियर ओर पार्टिकल्स आहेत ते ओर पार्टिकल्स बॉटमला जमा होणार. अशा पद्धतीने आपण इम्प्युरिटी या हायड्रॉलिक क्लासिफायरच्या मदतीने वेगळे करू शकतो. सो
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरमध्ये आपण 5 मेथड बघितल्या. हँड पिकिंग असेल, त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेपरेटर असेल, फ्लोटेशन असेल, लिचिंग किंवा केमिकल मेथड असेल, आणि ही पाचवी कोणती आहे आपली ग्रॅव्हिटी सेपरेशन. अशा पद्धतीने आपण त्या ओरला शुद्ध करण्याचं काम करत असतो किंवा त्याच्यातून गँग्यू किंवा इम्प्युरिटी बाहेर काढण्याचं काम करत असतो. उरलेला जो प्रोसेसेस आहे ते आपण येत्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.